ह्या इतक्या जुन्या संस्थेमध्ये आणि दासनवमीच्या 99व्या उत्सवासाठी मला व्याख्याता म्हणून बोलावलं हा मी माझा गौरव समजते. विषयही माझा आवडीचा आहे, गोव्याचा इतिहास. आणि आता नेल्लीजींनी सांगितल्याप्रमाणे मी गोव्याची आहे, ही माझीच कहाणी आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुमच्यापैकी कोण कोण गोव्याला गेलंय आत्तापर्यंत? गोव्याला जाऊन काय बघितलं? आणि समुद्रकिनारे. ओके. किती मंदिरं बघितली? तर ज्यांनी ज्यांनी गोव्याची मंदिरं बघितलेली आहेत, तर तुम्हाला असं वाटलं का मंदिरं थोडी वेगळी आहेत इतर ठिकाणच्या मंदिरांपेक्षा? ती सगळी एकाच ठिकाणी आहेत, एकाच परिसरामध्ये आहेत. हेही अनयुज्युअल नाहीये का? म्हणजे सगळी गोव्यातली मोठी मोठी मंदिरं ही जेमतेम 5-10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कशी, असा प्रश्न पडला का कोणाला? किंवा ही मंदिरं बाकीच्या मंदिरांहून वेगळी का दिसतात, असा प्रश्न पडला का कोणाला? पडला नाही, कारण आपल्याला कोणी हे सांगितलेलंच नाहीये की गोव्याची मंदिरं इतकी वेगळी का दिसतात आणि सगळी गोव्याची मोठी मंदिरं ही एकमेकाच्या जवळपास फोंड्याच्या एरियामध्येच का आहेत. ती का आहेत या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टच सांगणार आहे असं समजा. फार दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर. माझ्या प्रेझेंटेशनचं नाव आहे आय वॉन्ट टू क्रॉस द रिव्हर. मला नदी ओलांडून पलीकडे जायचंय. हे नाव मी का ठेवलं? तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक गाणं ऐकलं असेल जे बॉबी सिनेमा मध्ये होतं. आणि गोव्यातही कोणी गेलं आणि क्रूजला वगैरे गेलात तर ते गाणं तुम्हाला हमखास ऐकू येतं. हाव साहेबा पोलतोडी होयता दामुल्या लग्नाक होयता मका साहेबा वाट कळना मका साहेबा वाट दाखवी, असं ते गाणं आहे, जे बॉबीमध्ये पण असंच दाखवलेलं आहे. सगळ्यांना वाटतं ते गाणं फार आनंदी आहे, सगळं जाऊन त्या गाण्यावरती डान्स बिन्स करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की ते गाणं ॲक्च्युली एक अत्यंत करुण शोकांतिका आहे. ते गाणं म्हणजे एक जिवंत वेदना आहे. जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तन सुरू केलं होतं जबरदस्ती, आणि जेव्हा तिथल्या हिंदू लोकांना जबरदस्तीने ख्रिस्ती व्हावं लागलं, तेव्हा त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची जी इच्छा होती, नदीच्या पलीकडे ते का म्हणतात? कारण तेव्हा त्यांचे जे सगळे देव होते, जेव्हा सगळी देवळं तोडली गेली, तेव्हा तिथल्या हिंदूंनी जितकं त्यांना शक्य होतं तितके त्यांचे देव, त्यांच्या प्रतिमा त्यांनी नदी ओलांडून पलीकडे नेल्या. पलीकडे म्हणजे फोंडा भागामध्ये, जो तेव्हा हिंदूंच्या आधिपत्याखाली होता, आणि तिथे ती मंदिरं स्थापित केली. तेव्हा जेव्हा हे गाणं रचलं गेलं, हे गाणं जे होतं ते नवख्रिस्त्यांची ती वेदना होती की हाव साहेबा पोलतोडी वयता, मला पलीकडे जायचंय, कारण पलीकडे आमची देवळं आहेत, पलीकडे आमचे देव आहेत. माका साहेबा वाट कळना, मला रस्ता माहीत नाहीये, माका साहेबा वाट दाखवी. साहेबा म्हणजे तो देव, मला वाट दाखव पलीकडे जायची, कारण मला इथे राहायचं नाहीये, मला माझ्या धर्मात पलीकडे जायचंय. म्हणून ते आय वॉन्ट टू क्रॉस द रिव्हर असं येते. त्या गाण्यामध्ये पुढे असं आहे की तो जो नावाडी असतो, त्या नावाड्याला ती व्यक्ती जी हे गाणं म्हणते ती सांगते, ती बाई असते, ती म्हणते की मी तुला माझ्या हातातली कंकणं देते, माझ्या गळ्यातली चेन देते, माझ्या कानातले डूल देते, सगळं माझ्याकडे जे आहे, माझ्याकडे सोनं नाणं आहे ते मी सगळं तुला देते, पण मला तिकडे ने. कशासाठी? दामुल्या लग्नाक होईता. आता हा दामू कोण? दामू म्हणजे दामोदर, ज्याचं मंदिर मडगावमध्ये होतं. तिथे जिथे आज तुम्ही मडगावला गेलात तर मडगावमध्ये होली स्पिरिट नावाचं एक मोठं चर्च आहे, तिथे दामोदराचं मंदिर होतं, जे तोडलं गेलं आणि दामोदराचं जी मूर्ती होती ती जांभवलीला हलवली गेली आणि जांभवलीला ते मंदिर अजूनही आहे. दामुल्या लग्नाक होईता म्हणजे मला त्या दामोदर देवाच्या पूजेला जायचंय, मला पलीकडे जायचंय, पण मला जाता येत नाहीये, मी काय करू? अशी ती करुण कथा आहे. नेक्स्ट प्लीज. तर गोवन इन्क्विजिशन हे नाव हल्लीच काही लोकांच्या कानावरनं गेलंय. पण गोवन इन्क्विजिशन म्हणजे काय? तर इन्क्विजिशन म्हणजे एक न्यायाधिकरण, एक कोर्ट असं होतं, जे पोर्तुगालच्या राजाने इथे इम्पोज केलं होतं. फक्त गोव्यातच नाही, इन्क्विजिशनचं कोर्ट गोव्यामध्ये, आपलं पोर्तुगालमध्ये पण होतं, स्पेनमध्ये पण होतं. तेव्हा ते स्पॅनिश इन्क्विजिशन म्हणायचे त्याला. आणि हे
पोप जो कॅथलिक चर्चचा सगळ्यात मोठा नेता समजला जातो, धार्मिक नेता, त्याच्या आज्ञेनुसार ते इस्टॅब्लिश झालं होतं. गोव्यामध्ये ते 1560 मध्ये आलं आणि 1820 मध्ये ते काढून टाकलं गेलं. म्हणजे तुम्ही कल्पना करा, 1560, 1660, 1760 ते 1820 म्हणजे जवळजवळ 250 वर्ष कोर्ट ऑफ इन्क्विजिशन गोव्यामध्ये होतं. आणि त्याच्या अंतर्गत जे हिंदू ख्रिस्ती झाले होते त्या हिंदूंचा अनन्वित छळ केला जात असे, जे हिंदू राहिले त्यांचा पण छळ केला जात असे, आणि जे ज्यू नवख्रिस्ती झाले पण ज्यांच्यावरती संशय होता की ते ख्रिस्ती होऊन सुद्धा ते त्यांच्या धर्माचं घरामध्ये त्यांच्या धर्माचं पालन करत असतील, त्यांनाही याच्यामध्ये शिक्षा करण्यात आल्या. इट वॉज यूज फॉर रिलिजियस पर्सिक्युशन. नेक्स्ट प्लीज. पण आता आपण थोडंसं मागे जाऊया. आपल्याला माहिती आहे की पोर्चुगीज गोव्यामध्ये आले. कोणाला माहिती आहे का कधी आले, कुठल्या वर्षी, कुठल्या शतकामध्ये आले? सर वर्ष सोडून द्या, कुठल्या शतकामध्ये आले, कोणी सांगू शकेल का? येस, नाही, 1498 मध्ये वास्को द गामा आला, पण गोव्यामध्ये पोर्तुगीज आले 1510 साली. ओके, सर 1510 साली पोर्चुगीज आले. मग त्याच्या आधी गोव्यामध्ये काय होतं? तर गोवा ही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या साम्राज्यांचा भाग असणारी भूमी होती. म्हणजे साधारण 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये भोजांच्या साम्राज्याचा भाग होती. 4थ्या-5व्या शतकामध्ये मौर्य साम्राज्याच्या विस्ताराचा भाग होती. मग त्याच्यानंतर बदामीच्या चालुक्यांखाली होतं गोवा. त्याच्यानंतर शिलाहालांखाली होतं. आणि 10वं शतक ते 14वं शतक जो गोव्याचा सुवर्णकाल मानला जातो, जिथे कदंबांनी गोव्यामध्ये राज्य केलं, ते कर्नाटकमधनं आले होते आणि त्यांनी गोव्यामध्ये स्वतःची राजधानी प्रस्थापित केली. चंद्रपूर, आज त्याला चांदर म्हणतात, त्या गावामध्ये त्यांची राजधानी होती. आणि त्यांच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की गुप्त काळ हा भारताचा सुवर्णकाळ होता, तसा गोव्याचा सुवर्णकाळ हा कदंबांच्या काळामध्ये होता. त्यांच्या काळामध्ये सुबत्ता खूप होती. त्यांनी काव्य, शास्त्र, विनोद याच्यावरती खूप भर दिला, खूप मंदिरं बांधली. गोव्याची एकूणच भरभराट त्या काळामध्ये झाली होती. त्याच्यानंतर साधारण 13व्या शतकामध्ये जेव्हा अलाउद्दीन खिलजी दिल्लीचा जेव्हा सम्राट होता, तेव्हा त्यांनी जी दक्षिणेवरती स्वारी केली आणि त्या दक्षिण स्वारीमध्ये त्याने अनेक मंदिरं तोडली. म्हणजे अगदी गुजरात, राजस्थानपासून खाली तामिळनाडूपर्यंत झंझावातासारखी त्याची सेना गेली आणि त्यांनी अनेक हिंदूंचं शिरकाण केलं, अनेक हिंदू मंदिरं मोडली. त्याच्यामध्येच गोवा पण त्याचा भाग होता. त्याच्यानंतर परत जेव्हा विजयनगर साम्राज्य उदयाला आलं कर्नाटकमध्ये, हम्पीमध्ये, तेव्हा विजयनगर साम्राज्याने गोवा जिंकून घेतलं. आणि विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर बहामनी सुलतानेत जी होती, आदिलशाही सुलतानत, त्यांच्या अंडर गोवा आलं. आणि त्याच्यानंतर 16व्या ते 1961 पर्यंत पोर्चुगीजांनी गोव्यावरती राज्य केलं. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की पोर्चुगीजांनी, म्हणजे आपण ब्रिटिशांनी भारतावरती 250 वर्ष राज्य केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण गोव्यामध्ये म्हणजे भारतामध्ये येणारे पहिले युरोपियन कॉलोनियल पॉवर हे पोर्तुगाल होतं, जे 1510 मध्ये गोव्याला आलं. आणि सगळ्यात शेवटची सोडून जाणारी जी कॉलोनियल पॉवर होती ती देखील पोर्तुगाल होती. त्यांनी 1961 साली गोवा सोडावा लागला, त्यांना गोवा मुक्त झाला. म्हणजे 452 वर्ष पोर्चुगीजांनी गोव्यावरती आणि दमण दीववरती राज्य केलं एकूण. बरं, आता आपण 452 वर्ष म्हणतो हे खरं आहे, पण जर तुम्ही आजचा जर गोव्याचा नकाशा जर बघितलात तर आजचा गोवा जसा पूर्ण दिसतो तुम्हाला शिंपलीसारखा, तसा पूर्ण गोवा अगदी 1510 पासून त्यांच्या अधिपत्याखाली कधीच नव्हता, कारण त्यांनी हळूहळू आपलं साम्राज्य वाढवत नेलं होतं. त्यामुळे जवळजवळ 1510 ते साधारण 1850 पर्यंत त्यांच्या अधिपत्याखाली सालसेत, बारदेस, तिसवाडी आणि ओल्ड गोवा असे 4च भाग होते, ज्यांना आजही गोव्यामध्ये जुन्या काबिजादी म्हणजे ओल्ड कॉन्क्विस्टास असं म्हटलं जातं, जिथे पोर्चुगीजांचा धर्मच्छल हा सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती झाला. आणि त्याच्यानंतर ज्या एरियाज त्याच्यामध्ये जोडल्या गेल्या, म्हणजे बाकीचे जे तालुके, काणकोण, सांगे वगैरे तालुके, त्या तालुक्यांमध्ये पेडणे,
त्या तालुक्यांमध्ये धर्मछळ तितक्या प्रमाणात झाला नाही, म्हणून तिथे अजूनही हिंदू मेजॉरिटी राहिली. आता सुद्धा तुम्ही जर गोव्याला बघाल तर गोव्याची जी कोस्टलाईन आहे, म्हणजे सालसेट, साष्टीचे जे सगळे बीचेस आणि तिथली जी गावं आहेत आणि बार्देजमधली गावं आहेत, त्या गावामध्ये आजही तुम्हाला दिसेल की तिथे ख्रिस्ती लोक बहुसंख्येने आहेत आणि हिंदू मोजकीच घरं आहेत. आत्ता ऑफकोर्स परिस्थिती बदललेली आहे, पण जेव्हा 1961 मध्ये जेव्हा गोवा मुक्त झाला तेव्हा तरी ही परिस्थिती होती, कारण त्या गावांमध्ये धर्मांतरण हे सरसकट झालं होतं, मंदिरांचं डिस्ट्रक्शन हे सरसकट झालं होतं. त्याच्यामुळे अजूनही गोव्यामध्ये तो इम्बॅलन्स आहे. म्हणजे कोस्टल एरियाज आर व्हेरी व्हेरी कॅथलिक डॉमिनेटेड आणि इंटिरियर्समध्ये समुद्रापासून तुम्ही जितके दूर जाल तिथे तिथली गावं जी आहेत तिथली गावं हिंदू डॉमिनेटेड आहे. नेक्स्ट प्लीज. मग पोर्चुगीज आले कुठल्या परिस्थितीमध्ये, तर 1510 मध्ये जेव्हा अल्फोन्स दे अल्बुकेर्क तो भारतावरती स्वारी करून आला होता, कोचीमध्ये त्याने बरंच कांड केलं होतं आणि तिथेही त्याने हल्ले करून तिथल्या लोकांना मारलं बिडलं होतं. त्यावेळेला गोवा हे आदिल खान नावाच्या सरदाराखाली होतं आणि तेव्हा तिथे हिंदूंचा छळ व्हायचा, म्हणजे मुसलमानांकडूनही छळ व्हायचा, पुढे ख्रिश्चनांनीही छळ केला. पण हे तेव्हा तिथल्या लोकांना हे माहिती असायचा काही भाग नव्हता, राईट. सो तिमोजा नावाचा एक होन्नावरच्या राजाचा सरदार होता आणि त्याला त्याचे नातेवाईक तेव्हा गोव्यामध्ये राहत होते. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की आमचा खूप छळ होतोय, आमची मंदिरं तोडली जात आहेत, आम्हाला आमच्या देवांची पूजा करायला मिळत नाहीये वगैरे. तेव्हा त्यांनी अल्फोन्सो दे अल्बुकेर्कची भेट घेऊन त्याला सांगितलं की ही अशी अशी जागा आहे, तू जर तुझे शिप्स घेऊन तू जर समुद्रमार्गाने हल्ला केलास आणि आम्ही जर आमचं सैन्य घेऊन खुष्कीच्या मार्गाने हल्ला केला तर आम्ही त्या आदिल खानचा पाडाव करू शकू आणि त्याच्यानंतर मग तुला जे काही ट्रिब्यूट पाहिजे असतील, म्हणजे पैसे किंवा हे काही पाहिजे असतील ते आम्ही देऊ. आणि त्याच्या मनात काय होतं की पोर्तुगीज हे मान्य करतील, हल्ला करतील, म्हणजे काय म्हणू त्याला, दुसऱ्याच्या वाहण्याने विंचू मारायचा असं काहीतरी करायचं त्याच्या मनामध्ये होतं. आणि त्याला वाटलं की त्याला मॉनिटरी ट्रिब्यूट दिली की ते परत जातील पोर्तुगीज आणि तिमोजाच्याकडे गोव्याची जबाबदारी संपवली जाईल आणि मग तो त्याच्या मनामध्ये जे होतं ते करता येईल. नेक्स्ट प्लीज. ते अर्थातच झालं नाही. अल्फोन्स दे अल्बुकेर्कने आदिल खानाचा पराभव केला आणि त्याच्यानंतर तिमोजाला जे अपेक्षित होतं ते झालं नाही. तिमोजाला त्याने हाकललं सरळ आणि त्यांना जे वाटलं होतं की हे बाहेरून आलेले परदेशी हे 4 पैसे घेतील किंवा काहीतरी लूट करतील आणि त्यांच्या बोटी घेऊन परत जातील, ते नाही झालं. त्यांनी कायमस्वरूपी आपली कॉलनी इथे स्थापन केली आणि त्या दिवशी ज्या दिवशी ही लढाई झाली, सेंट कॅथरीन्स डे, जेव्हा अल्फोन्स दे अल्बुकेर्कने ओल्ड गोवा हे शहर घेतलं तेव्हा त्याने जे त्या शहरामध्ये जे मुसलमान सैनिक किंवा मुसलमान पुरुष होते कुठल्याही वयाचे, त्यांना सगळ्यांना मारून टाकलं आणि त्यांच्या ज्या विधवा बायका होत्या त्या बायका आपल्या सैनिकांमध्ये वाटून टाकल्या आणि त्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर कोट अनकोट लग्न करा आणि त्यांची जी प्रजा होईल ती दिसेल भारतीय पण ती विचारांनी पोर्तुगीज असेल, कारण ती पोर्तुगीज सैनिकांची मुलं असतील. म्हणजे मेस्तिझो नावाची अशी मिक्स्ड रेस जी आहे ती रेस निर्माण करायचं म्हणजे त्याला खूप पक्क माहिती होतं. तिमोजाला त्याने बाहेर तो गेला परत होन्नावरला आणि गोवा अशा प्रकारे, म्हणजे सुरुवातीला फक्त ओल्ड गोवा हे शहर, त्याच्यानंतर तिसवाडी हा तालुका, त्याच्यानंतर बार्देज हा तालुका आणि त्याच्यानंतर सालसेत हा तालुका, हे एक एक करून पोर्चुगीजांनी आपल्या आधिपत्याखाली आणले. नेक्स्ट प्लीज. आता अल्बुकेर्क जेव्हा आला तेव्हा अल्बुकेर्कने तिमोजाला वचन दिलं होतं की मी आपला धर्म तुमच्या लोकांवरती लादणार नाही आणि म्हणूनच मूर्खासारखं तिमोजाने त्याला बोलावलं होतं विश्वास ठेवून त्याच्यावरती. पण जेव्हा अल्बुकेर्कने स्वतः, खरी गोष्ट आहे की त्याने स्वतः कन्व्हर्जन करायचा प्रयत्न नाही केला, पण त्याच्या कार्यकाळामध्ये कन्व्हर्जन ऑलरेडी सुरू झाले होते. पहिली जी चर्च होती गोव्यामध्ये, पहिली डायोसेस, ती दिवार ह्या बेटावरती 1534 साली स्थापन झाली आणि 1548 पर्यंत दिवार आणि गोवापुरी, म्हणजे सध्याचा ओल्ड गोव्याचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 14 चर्चेस इस्टॅब्लिश झाल्या होत्या.
आणि जे सिस्टमॅटिक पर्सिक्युशन म्हणजे जो ठरवून केलेला धर्मच्छल आहे तिथल्या हिंदूंचा, तो सुरू झाला 1540 मध्ये, जेव्हा मिगेल वाज आणि दिएगो बोर्बा नावाचे दोन अत्यंत धर्मांध जेजुईट पाद्री गोव्यामध्ये आले आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला इथल्या पेगन लोकांना, म्हणजे इथल्या निसर्गपूजक लोकांना किंवा धर्मभ्रष्ट लोकांना, त्यांच्या मते त्यांना ख्रिस्ती करून सोडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी बेहतर. आणि 1541 साली मग पोर्तुगालच्या राजाने पॉलिसी जाहीर केली की रिगॉर दे मिझरिकॉर्डिया. रिगॉर दे मिझरिकॉर्डिया म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये दयेचा कठीणपणा, काठिण्य म्हणजे दयेची शिक्षा. म्हणजे ती शिक्षा करायची हिंदूंना, पण ती अल्टिमेटली कशासाठी करायची तर त्यांचे आत्मे वाचवण्यासाठी, टू सेव्ह देअर सोल्स, आणि त्यांना पुढे मेल्यानंतर त्यांना स्वर्ग मिळो, ते नरकात जाऊ नयेत म्हणून आम्ही त्यांच्यावर उपकार करतोय, म्हणून आम्ही त्यांना जबरदस्तीने ख्रिस्ती करतोय, असं काहीचा त्यांचा दृष्टिकोन होता. नेक्स्ट प्लीज. ह्याच्या मागचं कारण काय तर पोप निकोलस पाचवा ह्याने त्याच्या आधी, म्हणजे अल्फोन्सो दे अल्बुकेर्क गोव्यात येण्याच्या आधी आणि वास्को दा गामा परत पोर्तुगालला गेल्यानंतर मधल्या काळामध्ये त्याने एक पेपल डिक्री म्हणजे एक आज्ञापत्र काढलं होतं. त्या आज्ञापत्रामध्ये पोर्तुगाल आणि स्पेन हे त्या काळातले दोन मोठे कॅथलिक देश होते, त्यांना देश जग वाटून दिलं होतं, अक्षरशः वाटून दिलं होतं. स्पेनला सांगितलं होतं की तुम्ही दक्षिण अमेरिकेत जा, तिथे तुम्ही तिथली ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतींची तुम्ही पायमल्ली करू शकता, त्या संस्कृतींना तुम्ही ख्रिस्ती करणं हा तुमचा हक्कच नाहीये, तर ती तुमची जबाबदारी आहे. इट इज नॉट जस्ट युअर राईट, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि पोर्तुगालला सांगितलं, ते तिथे जातात कारण पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये सुद्धा भांडण चालायचं तेव्हा की सगळ्यात प्रभावी कॅथलिक राष्ट्र कुठलं असेल. तेव्हा पोपनी त्यांना सांगितलं की दक्षिण अमेरिकेमध्ये एक ब्राझील सोडलं तर सगळीकडे स्पेन कन्वर्ट करेल आणि पूर्वेला पोर्तुगाल जाऊन तिथले जे पेगन्स आहेत, म्हणजे हिंदू बुद्धिस्ट जे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना ख्रिस्ती करणं हा पोर्तुगालचा हक्कच नव्हे, तर ती पोर्तुगालची जबाबदारी आहे. इट्स अ रिलिजियस राईट. त्यामुळे हे सगळे जेजुइट्स जेव्हा आले ऑर्डर्स भारतामध्ये, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की हा अधिकार आम्हाला देवानेच दिलाय, हा अधिकार आम्हाला कॅथलिक चर्चनेच दिलाय. म्हणजे त्यांनी जे काही केलं, त्यांनी जे काही अनन्वित अत्याचार केले, त्याच्याबद्दल त्यांना काहीही गिल्ट वाटत नव्हतं, त्याच्याबद्दल त्यांना काहीही वाईट दया माया काही वाटत नव्हती, कारण त्यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांच्या देवाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे करा. 1546 मध्ये पोर्चुगीज राजाने ऑर्डर जारी केली की हिंदू मंदिरं तोडू शकता आणि मंदिरांच्या ठिकाणी चर्चेस उभारू शकता, आणि जे पब्लिक सेलिब्रेशन्स होते, म्हणजे जाहीरपणे गावच्या ज्या जत्रा व्हायच्या किंवा दिवाळी व्हायची किंवा गणपती व्हायचा, ते जे जाहीर सेलिब्रेशन्स होतं ते त्यांनी बंद करून टाकलं कायद्याने. आणि 1548 मध्ये तिथला बिशप अल्बुकेर्क जो होता गोव्याचा, त्याने तिथल्या राजाला पत्र पाठवलं की 1 वर्षाच्या आत, जास्तीत जास्त 2 वर्षाच्या आत आम्ही हे पूर्ण जे बेट आहे दिवाळी, ते आम्ही पूर्णपणे त्याचं ख्रिस्तीकरण आम्ही करू शकू, एवढी आम्हाला खात्री आहे, एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. नेक्स्ट प्लीज. 1549 मध्ये सगळी मंदिरं जी होती दिवारमध्ये आणि गोवापुरीमध्ये, सगळी मंदिरं, छोटी मोठी सगळी मंदिरं, त्याच्यामध्येच सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं, ते तोडलं गेलं. आणि सप्तकोटेश्वराचं मंदिर 2दा तोडलं गेलं. मी आता तुम्हाला सांगितलं की अल्लाउद्दीन खिलजीची जेव्हा स्वारी झाली तेव्हा मुसलमानांनी हे मंदिर पहिल्यांदा तोडलं. त्याच्यानंतर ते विजयनगरचे माधव मंत्री नावाचे जे सेनापती होते, ते मूलतः गोव्याचे होते, त्यांनी ते परत उभारलं. त्याच्यानंतर ते पोर्तुगीजांनी परत पाडलं. आणि त्याच्यावरती इतका राग असण्याचं कारण म्हणजे सप्तकोटेश्वर हा जो देव होता तो कदंबांचा कुलदेव होता. म्हणजे कदंब राजे स्वतःला मोठ्या अभिमानाने सप्तकोटेश्वर लब्ध प्रतिष्ठित म्हणून घ्यायचे आणि त्यांच्या कॉइन्सवरती पण त्यांनी तसं लिहिलं होतं. त्यामुळे तो राजाचा देव होता. त्यामुळे तो देव पायदळी उडवला, ते मंदिर तोडलं की लोकांना आपोआप संदेश जातो की राजमंदिर सुद्धा आम्ही तोडू शकतो, आणि मग तुमची छोटी छोटी मंदिरं काय आमच्यासाठी हातचा मळ आहे. नेक्स्ट प्लीज. In
1530, there existed but one church in Salsette. In less than 50 years, 28 parishes were established. Rapid conversions took place, some by fear of physical force, some from moral cowardice, many because they could not overcome the love of the country of their birth, some with their eyes on a lucrative job, and almost none from conviction. हे एंटोनियो नोरोन्ना नावाचा एक ख्रिस्ती पोर्चुगीज इतिहासकार म्हणतोय, मी म्हणत नाहीये. नेक्स्ट प्लीज. कुणा कशाचा ती कोट आहे. एंटोनियो नावाचा नोरोन्ना नावाचा एक पोर्चुगीज इतिहासकार होता. त्याने असं म्हटलंय की इतक्या वर्षामध्ये इथे इतके चर्चेस झाले आणि जेव्हा लोक ख्रिस्ती झाले ते एकतर भीतीने ख्रिस्ती झाले, एकतर प्रलोभनाने ख्रिस्ती झाले, किंवा त्यांना गाव सोडून जायचं नव्हतं म्हणून ख्रिस्ती झाले. पण ख्रिस्ती धर्म आवडला म्हणून स्वतःच्या मनाने यापैकी कोणीही ख्रिस्ती झाले नाहीत. ते नंतर झालं. जी पहिली जी कन्व्हर्जन्स होती ती केवळ आणि केवळ बळानेच झाली असं तो म्हणतो. मग सेंट पॉल कॉलेज हे दिवारला स्थापन झालं, जिथे मूळ सप्तकोटेश्वराचं देऊळ होतं. ते देऊळ मोडल्यानंतर तिथे एक चर्च बांधली गेली, जी आजही तिथे आहे, आणि तिथे सेंट पॉल सेमिनरी बांधली गेली. तरी सुद्धा कन्व्हर्जन्स तितके वेगाने होत नव्हते. तेव्हा मिगेल वाझने 41 पॉइंटचा प्लॅन केला आणि तो स्वतः पोर्तुगालला जाऊन तिथे त्याने पोर्तुगालच्या राजाची आणि पोपची दोघांचीही परवानगी मिळवली आणि तो परत आला. या 41 पॉइंटमध्ये काय होतं? या 41 पॉइंटमध्ये असे मुद्दे होते की आत्ता जी हिंदूंची देवळं आहेत ती तोडून टाकायची, त्यांना आपली देवळं दुरुस्त करू द्यायची नाहीत, नवीन मंदिरं बांधण्यावरती प्रतिबंध होता, मूर्ती कार्व करण्यावरती प्रतिबंध होता, जी सगळे हिंदू फेस्टिवल्स आहेत, जे सगळे हिंदू उत्सव आहेत त्यांच्यावरती बंदी आणली गेली. आणि इनहेरिटन्स लॉज म्हणजे आता एखाद्या कुटुंबामध्ये 4 मुलं असतील, हिंदू कुटुंबांमध्ये 4, तर आपल्याकडे कायदा असा होता की जी बापाची प्रॉपर्टी आहे ती 4ही मुलांना समान वाटली जाईल. ह्यांनी काय कायदा आणला की 4 पैकी एका मुलाने जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असेल आणि बाकीचे 3 जर हिंदू राहिले असतील तर बापाची सगळी प्रॉपर्टी ही त्या कन्वर्ट झालेल्या मुलाला जाईल आणि बाकीची जी 3 मुलं हिंदू राहिली आहेत त्यांना काहीही मिळणार नाही. अशा प्रकारे त्यांनी इनहेरिटन्स लॉज चेंज केले. त्याच्यामुळे ज्यांना पैशाची हाव होती, ज्यांना जमिनीची हाव होती, असे काही लोक त्याच्यामुळे पण कन्वर्ट झाले, कारण त्यांना असं वाटलं की आम्ही ही फार सोपी गोष्ट आहे कन्वर्ट होणं आणि नाव बदलणं आणि त्याच्यानंतर सगळी इस्टेट आम्हाला मिळू शकेल. प्रत्येक समाजामध्ये अशी नॉट नेसेसरीली एव्हरीबडी इज स्ट्रॉंग. नेक्स्ट प्लीज. ओरिजिनल जे मंगेशाचं मंदिर होतं कुठ्ठाळीला ते साधारण 1560 मध्ये, हे व्यवस्थित आलेलं नाही, 1560 मध्ये डिस्ट्रॉय केलं गेलं. पण तिथली मूर्ती ही नदी क्रॉस करून, मांडवी नदी क्रॉस करून, जुवारी नदी क्रॉस करून ती फोंड्याला आणली होती, जी आजही मंगेशी नावाचं जे देऊळ आहे ते तिथे आहे. 1560 ते 1575 मध्ये 300 मंदिरं ही फक्त एका सालसेतमध्ये, ज्या तालुक्यामध्ये मी राहते त्या तालुक्यामध्ये तोडली गेली. आणि एक म्हणजे त्या काळामधली सगळीच मंदिरं ही काही सिमेंट कॉन्क्रीटनी बांधलेली नव्हती. त्याच्यातली काही मंदिरं जी होती ती चिऱ्यांनी बांधलेली होती. म्हणजे गोव्यामध्ये जो चिरा जांबा दगड मिळतो त्या दगडांनी बांधलेली होती. मातीची मंदिरं होती सगळीच. काही लाकडाची मंदिरं होती आणि त्यांच्यावरती जी साकारणी होती ती काही ठिकाणी कौलांची होती, काही ठिकाणी जावळ्यांची होती. त्याच्यामुळे ती दरवर्षी साकारावी लागायची, दरवर्षी ती रिपेअर करावी लागायची. ते रूफ, कारण गोव्यात पाऊस इतका पडतो की छताची साकारणी ही करावीच लागते. तर त्यांनी त्याच्यावरती बंदी आणली की मंदिराची दुरुस्ती करणं कायद्याने बंद केलं. आता 2 वर्ष जरी तुम्ही जे छताची दुरुस्ती नाही केली तर ते मंदिर गळायला लागतं, छत पडायला लागतं आणि मातीच्या भिंती आहेत त्या कोसळायला लागतात आणि त्या कोसळल्यानंतर तुम्हाला नवीन मंदिर उभारण्याची ही बंदी होती. त्याच्यामुळे अशा तऱ्हेने मंदिरं अशी पडूनही गेली बरीचशी. नेक्स्ट प्लीज. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे हिंदूंनी त्यांच्या मूर्ती, मेन मुख्य विग्रह जरी शक्य नसेल तिथे तिथे त्यांनी त्यांच्या उत्सव मूर्ती नेल्या. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मूळ मूर्ती नेल्या आणि त्या फोंडा महालामध्ये, म्हणजे आजच्या फोंड्याच्या जवळ ते म्हाडदळ, मंगेशी, रामनाथी या सगळ्या ज्या एरियाज आहेत आता तिथे ते नेऊन ठेवल्या. ती जी जागा होती ती तेव्हा सौंदेकर देसाई नावाच्या हिंदू सरदारांच्या आधिपत्याखाली होती आणि तिथल्या लोकांनी त्यांना जागा दिली. आणि आज तुम्ही जी गोव्याची भव्य मंदिरं बघता ती मंदिरं जवळजवळ 19व्या शतकाच्या मध्यानंतर बांधलेली आहेत.
आणि मंदिरं तोडली गेली साधारण 16व्या शतकामध्ये. मग मधली 200 वर्ष मंदिरं कुठे होती? तर मंदिरच नव्हती. ज्या मूर्ती हलवल्या गेल्या त्या एका छोट्या झोपडीमध्ये ठेवल्या गेल्या एकदम जंगलामध्ये, आणि तिथे त्यांची पूजा अर्चा वगैरे होत असे. पण एवढी भव्य मंदिरं बांधण्या इतके त्या लोकांकडे पैसेच नव्हते, कारण दे वर परसिक्युटेड. म्हणजे स्वतःचा जीवच जिथे त्यांना वाचवता येत नव्हता तिथे मोठी मोठी देवळं कशी बांधणार? देवळांची बांधणी कधी सुरू झाली? जेव्हा साधारण 19व्या शतकाच्या मध्यामध्ये, म्हणजे साधारण 1850, 1860, 1870 मध्ये जेव्हा पेशवाई स्ट्रॉंग झाली आणि गोव्यातले जे सारस्वत जो समाज होता, जो समाज परसिक्युशन मध्ये बाहेर पडला होता, त्यातले बरेच लोक पेशव्यांच्या पदरी, त्यांच्या सरदारांच्या पदरी खूप मोठ्या पदावरती पोचले आणि त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर आला, त्यांच्याकडे पैसे आले. तेव्हा त्यांनी पहिलं काम केलं, तेव्हा त्यांनी आपल्या गावामध्ये जाऊन जमिनी विकत घेतल्या आणि तिथे देवळं बांधली. शांतादुर्गा देवीचं देऊळ बांधलं. सुंगटणकर नावांचे त्यांनी पुढे महाकाल, उज्जैनचं महाकाल जे मुसलमानांनी तोडलं होतं त्याचीही निर्मिती केली होती. ते शिंद्यांच्या पदरी खूप मोठे सरदार होते ग्वालियरला, त्यांच्याकडे पैसे होते, त्यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर होता. तेव्हा त्यांनी शांतादुर्गेचं मंदिर बांधलं. अशी गोव्यातली सगळी मंदिरं ही त्या काळामध्ये बांधली गेली जेव्हा गोवेकर लोकांच्या हातामध्ये पैसा आला आणि पॉवर आला. नेक्स्ट प्लीज. आता हे जे हिंदू विरोधी कायदे होते त्यांनी हिंदूंसाठी जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. पोर्तुगीजांच्या खाली जे टेरिटरीज होते त्यांच्यामध्ये 1560 मध्ये व्हाईसरॉयने सगळे जे हिंदू होते पोर्तुगीज टेरिटरीमध्ये त्यांना 3 ऑप्शन्स दिले. तुम्ही एकतर ख्रिस्ती होऊ शकता, किंवा तुम्ही गाव सोडून जाऊ शकता, किंवा तुम्ही मरणाला तयार व्हा. इन्सिडेंटली जेव्हा 1990 मध्ये काश्मीरी हिंदूंना बाहेर काढलं गेलं काश्मीरमधून, तेव्हा त्यांनाही हेच चॉईसेस दिले होते, रालीव चालीव या गालीव. म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही कन्वर्ट व्हा, किंवा तुम्ही पळून जा, किंवा तुम्ही मरणाला तयार व्हा. तेच चॉईसेस माझ्याही पूर्वजांना दिले गेले होते. 1620 मध्ये एक अशी आज्ञा काढली गेली की हिंदू जे पोर्चुगीज टेरिटरीमध्ये राहत आहेत अजूनही जीव मुठीत धरून, ते त्यांची लग्न हिंदू पद्धतीने करू शकत नव्हते. म्हणजे त्यांना तसंच राहावं लागायचं, जे त्या काळातल्या संस्कारामध्ये शक्यच नव्हतं. दुसरं त्याहूनही वाईट म्हणजे ते हिंदूंच्या घरामध्ये कोणी जर मरण पावलं तर त्यांना हिंदू क्रिमेट करू शकत नसत पोर्चुगीज टेरिटरीमध्ये. त्यामुळे त्यांना जर हिंदूंना अग्नी द्यायचा असेल तर त्यांना मृतदेह हे तराफ्यावर घालून तराफ्याला अग्नी देऊन तो तराफा नदीमध्ये सोडला जायचा. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमच्या घरातलं कोणी मृत्यू पावलं असेल तरी त्यांना विधिवत मंत्राग्नी द्यायचा, मंत्राग्नी सोडा, भडाग्नी द्यायचा सुद्धा तुम्हाला हक्क नव्हता. नेक्स्ट प्लीज. हिंदूंना जानवं घालायची परवानगी नव्हती. अ टॅक्स वॉज लेविड ऑन हिंदूज नोन एज अ शेंडी टॅक्स. म्हणजे ज्यांची शिखा होती, ज्यांची शेंडी होती, त्यांना ॲडिशनल टॅक्स भरावा लागायचा, जो गोव्याचा जिझिया होता तसं म्हटलं तर. 1684 मध्ये कोकणी भाषा, कारण कोकणी भाषेमध्ये पूजा अर्चा चालायची, कोकणी भाषा गोव्यातले लोक सगळे लोक घरी बोलायचे, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी संस्कृतीला ते धरून असायचे. त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून कोकणीतली पुस्तकं जाळली गेली, मराठीतली पुस्तकं जाळली गेली, संस्कृतमधली पुस्तकं जाळली गेली आणि पोर्तुगीज भाषा गोव्याच्या पॉप्युलेशनवरती लादली गेली, कारण ख्रिस्ती सगळा धर्मप्रसार हा पोर्तुगीजमधूनच चालायचा. नेक्स्ट प्लीज. लोकल ड्रेस म्हणजे साडी, एक जे लोक कन्वर्ट केले गेले होते त्यांच्यावरती पूर्णपणे वेस्टर्न ड्रेस लादला गेला आणि लोकल साडी, धोतर वगैरे जे होतं ते बॅन केलं गेलं. केसामध्ये फुलं घालणं वगैरे ह्या सगळ्या कल्चरल प्रॅक्टिसची ज्या आहेत ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण धर्म हा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण दिसतो. त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती पण बंदी आणली गेली. ख्रिश्चनांना अशा प्रकारे कन्वर्ट केलं जायचं की एखाद्या वाड्यामध्ये, एखाद्या छोट्या एरियामध्ये जर विहीर असेल किंवा एखादं तळं असेल, त्या तळ्यामध्ये गाय मारून टाकली जायची किंवा डुक्कर मारून टाकला जायचा आणि त्यांना सांगितलं जायचं की आता पाणी भ्रष्ट झालंय, तुम्ही ते पाणी पिलाय म्हणजे तुम्ही सगळे ख्रिस्ती झालात. आणि त्या काळात दुर्दैवाने आपली सोसायटी, आपला समाज पण इतका ऑर्थोडॉक्स होता की असं काही झालं आणि त्या माणसाला वाटलं की मला परत स्वगृही यायचंय, तरी त्यावेळेला तशी हे काही सोय नव्हती त्यांना परत त्यांची घरवापसी करायची. हिंदूंना बंदी होती, म्हणजे तुम्ही जरी हिंदू असलात तरी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे धर्मग्रंथ ठेवायचे नाहीत. आणि हिंदूची मुलं होती 16 वर्षांखालची, त्यांना कंपल्सरी केलं होतं की त्यांनी दर रविवारी चर्चमध्ये जाऊन सर्मन ऐकावंच लागेल.
म्हणजे तुम्ही कल्पना करा, तुमच्या घरामधनं तुम्हाला तुमच्या धर्माविषयी काहीच शिक्षा मिळत नाहीये आणि तुम्हाला दर रविवारी चर्चमध्ये जाऊन ते सर्मन कंपल्सरीली ऐकावं लागतंय, तर मग जे तरुण वय असतं ते कुठल्या धर्माकडे जाणार? कारण त्यांनी आपल्या धर्माचं काही ऐकलेलंच नव्हतं. त्यांनी जे ऐकलं होतं ते सगळं ख्रिश्चॅनिटी बद्दलच ऐकलेलं होतं. नेक्स्ट प्लीज. हे रिचर्ड बर्टन नावाचा एक ब्रिटिश प्रवासी होता, खूप प्रसिद्ध आणि धाडसी प्रवासी होता. तो मक्केला वगैरे जाऊन आला होता त्यावेळेला. त्याने तो गोव्याला पण गेला होता आणि त्याने गोव्याला गेल्यानंतर त्याने एक प्रवास वर्णन लिहिलंय. त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय की फायर अँड स्टील, डंजन अँड द रॅक, द राईस पॉट अँड द रुपी हॅड ऑल प्लेड देअर पार्ट इन द कन्व्हर्सेशन. म्हणजे तो म्हणतोय की कन्व्हर्शन्स ही बळामुळे झाली, ही प्रलोभन देऊन झाली आणि ही छळामुळे झाली. नेक्स्ट प्लीज. मग कन्व्हर्शन्स कशी झाली? त्यांचे दोन पद्धती होत्या, स्टिक अँड कॅरेट, म्हणजे प्रलोभन पण आणि शिक्षा पण. त्याच्यात जर हिंदूंना ख्रिश्चन व्हायचं नसेल तर त्यांना शिक्षा केल्या जायच्या. कशा शिक्षा केल्या जायच्या? तर त्यांना सरकारी नोकऱ्या मिळत नसत, त्यांना कुठलाही पब्लिक ऑफिस म्हणजे गावचा प्रधान, गावचा पाटील वगैरे अशी कुठलीच पोस्ट ते घेऊ शकत नसत. ग्रामसभा त्यावेळेच्या गोव्यामध्ये अतिशय एक प्रगत, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला लोकशाही पद्धत म्हणू शकतो, अशी ग्रामसभा नावाची पद्धत होती. म्हणजे गावामध्ये शेती काय लावायची, कुठलं पीक कधी घ्यायचं, ते पीक किती जणांना कसं जायचं, देवळाला किती जायचं, गावातल्या लोकांना किती जायचं, हे सगळे जे निर्णय होते ती ग्रामसभा घ्यायची. आणि त्या ग्रामसभेमध्ये गावातला प्रत्येक एका वयाचा पुरुष मॅच्युअर झाला की तो त्या ग्रामसभेचा आपोआप मेंबर व्हायचा. आणि ती ग्रामसभा म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ठराव आणून मेजॉरिटीने ते निर्णय घ्यायचे. आता ह्यांनी काय केलं, एका गावामध्ये समजा ग्रामसभेमध्ये 60 पुरुष सदस्य आहेत, त्याच्यातले 3 कन्वर्ट झाले, तर ते 3 असल्याशिवाय ग्रामसभा सुरू होणार नाही. बाकीचे 57 हजर असले तरी हे 3 हजर असलेच पाहिजेत. आणि हे 3 हजर जर असले तर बाकीचे 57 असले नसले तरी ग्रामसभा होऊ शकते, ग्रामसभा निर्णय घेऊ शकते आणि तो निर्णय बाकीच्या 57 लोकांवरती बंधनकारक राहील. त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह काय झालं की तुम्ही जर ख्रिश्चन व्हाल तर तुम्हाला या सगळ्या सोयी सुविधा मिळू शकतील आणि तुम्ही जर ख्रिश्चन होणार नाही तर तुम्हाला तुमच्याच जमिनीमध्ये कसलाही निर्णय घ्यायचा अधिकार तुमच्याकडे नाहीये. 1669 मध्ये राजाने एक ऑर्डर दिली की ऑल ऑर्फन्स फ्रॉम हिंदू फॅमिलीज वुड बी टेकन अवे फ्रॉम द रिलेटिव्स अँड बॅप्टाइज्ड, एज्युकेटेड अँड इंडॉक्ट्रिनेटेड एज ख्रिश्चन्स बाय द चर्च. आता इथे ऑर्फन म्हणजे पेपरवरती होतं की ज्यांना आई वडील दोघेही नाहीत असे, पण इन रियालिटी सत्ता इतकी माजोरी होती की घरातला आई किंवा वडील हे कोणी गेलं असलं तरी ते जी मायनर मुलं होती म्हणजे 16 वर्षाच्या खालची जी मुलं होती त्या मुलांना जबरदस्तीने त्यांच्या घरातून उचलून घेतलं जायचं, त्यांना सेमिनारीमध्ये घेतलं जायचं, त्यांना वाटवलं जायचं, त्यांना ख्रिश्चन केलं जायचं. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की ज्या बाईचा नवरा गेलेला आहे आणि ज्या बाईचं मूल असं किंवा मुलं अशी उचलून सेमिनारीमध्ये गेलेली आहेत, तर ती बाईच शेवटी म्हणायची की त्याला ख्रिश्चन केलं तर आता मलाही ख्रिश्चन करा, आता मला दुसरं कोण आहे. अशा पद्धतीने ही धर्मांतरं झालेली आहेत. नेक्स्ट प्लीज. हिंदूंना घोड्यावर बसायची परवानगी नव्हती, हिंदूंना पालखीत बसायची परवानगी नव्हती, ख्रिश्चन लेबरर हिंदूंसाठी काम करू शकत नव्हते, हिंदूंना त्यांच्या मुलांना स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायला मनाई होती. सगळी मुलं 15 वर्ष आणि कमी वयाची त्यांना ख्रिस्ती चर्चमध्ये आठवड्यातनं एकदा तरी जाऊन सर्मन्स ऐकणं अनिवार्य होतं. काय? ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊन तिथला मास ऐकणं, प्रवचन. आणि सगळ्या कम्युनिटी म्हणजे अख्खं गावच्या गाव, जसं मी सांगितलं तसं गावच्या तळ्यामध्ये गाय मारून टाकली किंवा मासाचे तुकडे टाकले किंवा पाव टाकले आणि त्यांना सांगितलं की आता हे तुम्ही पाणी प्यालात म्हणजे तुम्ही भ्रष्ट झालात, आता तुम्ही ख्रिस्ती झालात, आता काही तुम्हाला तुमच्या धर्मामध्ये स्थान नाही, तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. मग कॅरट म्हणजे प्रलोभन. जे ख्रिस्ती झाले कुठल्याही कारणामुळे त्यांना अनेक सुविधा दिल्या जायच्या, त्यांना टॅक्स कमी होता, सरकारी नोकऱ्या फक्त त्यांनाच मिळायच्या. आणि जसं मी म्हटलं तसं 4 मुलं असतील आणि 1 मुलगा कन्वर्ट झाला असेल तर बापाची सगळी संपत्ती त्या मुलाला जायची. मुली आणि बायका एखाद्या हिंदू माणसाच्या त्यांनी जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर नवऱ्याची सगळी संपत्ती त्यांना जायची. आणि इफ अ वाईफ ऑफ अ हिंदू कन्वर्टेड, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग,
म्हणजे लग्नामध्ये जर बायकोने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि नवऱ्याने ख्रिस्ती व्हायला नकार दिला तर बाईला पतीची अर्धी प्रॉपर्टी मिळायची त्यांच्या कायद्याप्रमाणे. नेक्स्ट प्लीज. असं सांगितलं जातं की जवळजवळ 20,000 हिंदू फॅमिलीज 20,000 हिंदू फॅमिलीज म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये त्या काळामध्ये तुम्ही कल्पना करा 5, 6, 7, 5 ते 10 मधली किती माणसं असू शकतात, अशी 20,000 कुटुंब पोर्तुगीज टेरिटरीमधनं बाहेर गेली. ती काही माझ्या कुटुंबासारखी ती तेव्हा जी पोर्तुगीज टेरिटरी नव्हती. म्हणजे माझं जे कुटुंब होतं ते वेरणा नावाच्या गावामध्ये होतं जिथे म्हाळसा देवीचं मूळचं देऊळ होतं. जेव्हा ते देऊळ पाडण्यात आलं तेव्हा माझ्या कुटुंबातली जी लोकं होती ती आत्ताचं आमचं जे गाव आहे कुंकळली ते तेव्हा पोर्तुगीजांखाली नव्हतं, तिथे जाऊन राहिली. आणि त्यातली काही होती ती कर्नाटकमध्ये गेली, काही होती ती पार केरळपर्यंत गेली. म्हणून अजूनही तुम्हाला कोकणी भाषिक लोक हे महाराष्ट्रातही दिसतील, महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरतीही दिसतील आणि केरळपर्यंत पूर्ण किनारपट्टीवरती तुम्हाला कोकणी बोलणारे लोक दिसतील. त्याच्यानंतर हे पहिलं मायग्रेशन झालं कोकणी बोलणाऱ्या हिंदू लोकांचं, सगळ्या जातींच्या, फक्त सारस्वत ब्राह्मणांचं नाही. कोळी लोक पण असेच बरेचसे लोक धर्मच्छळामुळे गाव सोडून गेले आणि ते कर्नाटकच्या किनाऱ्यावरती स्थायिक झाले. त्याच्यानंतर जेव्हा गोवा इन्क्विजिशन कोर्ट आलं तेव्हा गोवा इन्क्विजिशन कोर्टाने जे ख्रिस्ती झाले होते लोक पण तरी सुद्धा ते कदाचित त्यांच्या घरामध्ये देवांची पूजा करत होते किंवा त्यांच्या घरामध्ये तुळस होती किंवा ते कोकणी बोलत होते किंवा ते केसांमध्ये फुलं माळत होते किंवा असे काहीही जे त्यांच्या पूर्वीच्या धर्माशी त्यांना बांधून ठेवणारं असं काहीही जर असेल तर अशा लोकांना कोर्ट ऑफ इन्क्विजिशन पकडून घेऊन जायचं आणि त्यांचा अनन्वित छळ व्हायचा. त्या छळाला घाबरून जे लोक ख्रिस्ती झाले होते ते लोक पण गेले आणि तेही लोक आता मँगलोरच्या जवळ त्यांची ही सेटलमेंट आहे. आणि त्यांची आणि गोव्याच्या लोकांची म्हणजे गोव्याच्या ख्रिश्चन मधले डिफरन्स म्हणजे त्या लोकांची नावं त्यांची डबल नावं आहेत. म्हणजे मशादो प्रभू, त्याचा ओरिजिनल आडनाव प्रभू होतं, ते कन्व्हर्जन नंतर मशादो झालं पण त्याने त्यांचं जुनं आडनाव सोडलेलं नाहीये. ती समांथा रुथ प्रभू नावाची एक ऍक्ट्रेस आहे, ती त्या कम्युनिटीमधली आहे. नेक्स्ट प्लीज. हे झेवियरचं वाक्य आहे ज्याला संत म्हटलं जातं आज गोव्यात. हिंदूज आर अन अनहेली रेस, दे आर लायर्स अँड चीट्स, देअर आयडल्स आर ब्लॅक एज ब्लॅक कॅन बी. नेक्स्ट प्लीज. झेवियर. तर ह्या झेवियरने, सेंट झेवियर नाही, झेवियरनेच डॉन जुआन तिसऱ्याला 1945 सॉरी चूक झाली आहे 1545 मध्ये पत्र लिहिलं होतं की इथे लोक कन्वर्ट झालेले आहेत पण ते खरे मनाने ख्रिस्ती झालेले नाही आहेत अजून, ते अजूनही त्यांच्या घरामध्ये देव ठेवतात, त्यांची पूजा करतात. त्यामुळे तुम्ही कोर्ट ऑफ इन्क्विजिशन लावा आणि त्यांना शिक्षा करा, नाहीतर हे लोक कधीही पूर्णपणे ख्रिस्ती होणार नाहीत. त्याच्यानंतर तो गोवा सोडून गेला आणि त्याच्या मृत्यूनंतर कोर्ट ऑफ इन्क्विजिशन इस्टॅब्लिश झालं गोव्यामध्ये, ही खरी गोष्ट आहे. पण मुळात हे कोर्ट ऑफ इन्क्विजिशन लावा ही कल्पना तिथल्या राजाला देणारा झेवियरच होता. ते कोर्ट ऑफ इन्क्विजिशनचे 2च इन्क्विजिटर होते, जे इन्क्विजिटर डायरेक्ट पोपने अपॉइंट केलेले असायचे आणि ते फक्त पोपला आणि पोर्चुगलच्या राजालाच आन्सरेबल असायचे. म्हणजे गोव्याचा जो गव्हर्नर जनरल होता, जो गोव्याचा सगळ्यात सुप्रीम सेक्युलर ऑथॉरिटी होता पोर्तुगीजांचा, त्याचा त्यांच्यावरती काही वचक नसे, ते त्याला रिपोर्ट करायचेच नाही. ते रिपोर्ट करायचे डायरेक्ट पोपला किंवा पोर्तुगलच्या राजाला. म्हणजे त्यांची गोव्यावरती अनिर्बंध सत्ता होती. अशी सत्ता होती की गोव्याचे जे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल होते ते सुद्धा त्यांना घाबरून असायचे. नेक्स्ट प्लीज. आता हे कोर्ट ऑफ इन्क्विजिशन कुठे असायचं तर जे कोणी ओल्ड गोव्याला गेलं असेल तर ओल्ड गोव्याला से नावाची मोठी चर्च आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक चर्च आहे. त्याच्यामध्ये एक मोठा ग्राउंड आहे, तो अजूनही तसाच आहे. तिथे आदिल खानचा जुना पॅलेस होता, पॅलेस दे सोबैयाओ म्हणून. त्याच्यामध्ये हे कोर्ट ऑफ इन्क्विजिशन बसवलं गेलं आणि तिथे खाली कोठड्या होत्या, अंधार कोठड्या होत्या जमिनीमध्ये, तळघरामध्ये. आणि त्याची भीती गोव्याच्या लोकांना इतकी होती की ते त्याला पॅलेस ऑफ इन्क्विजिशन पण म्हणत नसत, ते त्याला हॉडले घर म्हणजे मोठं घर असं म्हणायचे. आणि त्याला ऑथॉरिटी होती की जे लोक कन्वर्ट झालेले आहेत पण ज्यांच्यावरती शंका आहे की ते कन्वर्ट झाल्यानंतरही हिंदू देवांची पूजा करतात किंवा हिंदू रीतिरिवाजांचं पालन करतात, अशा लोकांना तिथे नेलं जायचं आणि त्यांचा अनन्वित असा छळ व्हायचा. आणि ह्या कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन हे हिंदूंवरती पण लागू होतं, ज्यू लोकांवरती पण लागू होतं आणि मुसलमानांवरती पण लागू होतं. नेक्स्ट प्लीज.
तर हे कोर्ट इन्क्विजिशन कशावरती शिक्षा द्यायचं? तर शिक्षा म्हणजे शिक्षा देण्याजोगे जे अपराध होते ते अपराध बघा तुम्ही, की लग्नामध्ये विडा दिला म्हणजे तुम्ही ख्रिश्चन नाही, म्हणजे कोर्ट ऑफ इन्क्विजिशन तुम्हाला पकडून नेऊ शकतं, तुम्हाला टॉर्चर करू शकतं. तुमच्या घरामध्येच नाही तर तुमच्या बागेमध्ये तुळशीचं झाड आपोआप सुद्धा उगवलेलं असेल, वृंदावन पण नसेल, कुठून तरी बी पडून उगवलेलं असेल, तरी सुद्धा तुम्हाला कोर्ट ऑफ इन्क्विजिशन पकडून नेऊ शकत होतं, तुमचा छळ करू शकत होतं. लग्नामध्ये ओव्या गाणं म्हणजे जे हिंदू लग्नामध्ये अजूनही गातात गोव्यामध्ये, त्या ओव्या गाणं हाही गुन्हा होता. मग तेव्हा सगळी जी जी सिस्टम होती ती ऍक्च्युली नातेसंबंध जे होते दे वर बेस्ड ऑन किनशिप. म्हणजे ते कुळातला जो सगळ्यात मोठा माणूस होता, घरात मूल झालं की त्यांच्यामध्ये एक पद्धत होती की 6व्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दिवशी जे लहान मूल असेल त्याला त्यांच्या कुळातला जो सगळ्यात मोठा माणूस होता त्याला नेऊन दाखवायचा आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा. दॅट इज हाऊ यू बिल्ड किनशिप. तर ती पद्धत त्यांनी बंद केली. युझिंग ट्रेडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे टाळ मृदंग जे वापरून भजनं म्हटली जायची ते वापरणं बंद केलं. नेक्स्ट प्लीज. नवरा नवरीला हळद लावणं लग्नाच्या आधी ते बंद केलं. म्हणून आजही गोव्याचे कॅथलिक लोक त्यांनी तो संस्कार सोडलेला नाहीये, पण त्यांच्याकडे रोस नावाचा विधी होतो. रोस म्हणजे ते नारळाचं दूध लावतात हळदीच्या ऐवजी लग्नाच्या आदल्या दिवशी. 6व्या दिवशीची जी सेरेमनी होती मूल झाल्यानंतरची मी आधी सांगितली. गोव्यातले हिंदू भात करताना शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालत नाहीत. त्याच्यामुळे ख्रिश्चनांना हे बंधनकारक केलं गेलं की त्यांनी भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलाच पाहिजे. गोव्यातले हिंदू सकाळी आंघोळ करतात, म्हणजे हिंदू सगळीकडेच सकाळी आंघोळ करतात, म्हणून त्यांना तिथे सांगितलं गेलं की तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर तुम्ही सकाळी आंघोळ करायची नाही, तुम्ही संध्याकाळी आंघोळ करायची. अजूनही गोव्यामध्ये कॅथलिक अजूनही इतक्या वर्षांनंतर सुद्धा रूढी इतकी अंघोळणी पडलेली आहे की सालसेटमध्ये जे कॅथलिक्स आहेत ते अजूनही संध्याकाळी आंघोळ करतात. घरामध्ये शेण वापरायचं नाही गाईचं. उपास करायचं नाहीत सोमवार गुरुवार शनिवार कुठल्याच दिवशी. नेक्स्ट प्लीज. आता हे जे टॉर्चर होते, बरं आता हे कळणार कसं की एखादा माणूस जो ख्रिस्ती झालेला आहे तो असं करतोय किंवा त्याच्या घरात तुळशीचं झाड आहे किंवा तो घरामध्ये हिंदू देवतांची पूजा करतोय, हे कोर्ट ऑफ इन्क्विजिशनला कळणार कसं? तर कोणीही कोणाच्याही विरुद्ध अशी तक्रार करू शकत होतं निनावी. आता माधवीताईंशी काहीतरी वाकडं आहे, तर मी माधवीताईंची तक्रार निनावी करू शकत होते कोर्ट ऑफ इन्क्विजिशनकडे की या झालेल्या आहेत ख्रिश्चन, पण या खऱ्या ख्रिश्चन नाही आहेत, त्या त्यांच्या घरामध्ये देवांची पूजा करतात. मला प्रूव्ह करायची गरज नाही, मला कुठलाच पुरावा द्यायची गरज नाही. कोर्ट ऑफ इन्क्विजिशन येणार, माधवीताईंना पकडून घेऊन जाणार, त्यांची सगळी प्रॉपर्टी कॉन्फिस्केट करणार आणि मी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली म्हणून ती अर्धी प्रॉपर्टी चर्चला जाणार आणि अर्धी मला मिळणार. म्हणजे तुम्ही विचार करा की कुणाशी जर भांडणं असायची भावकीची तर त्यांच्यासाठी किती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की तुम्हाला काही प्रूव्ह करायचं नाहीये, तुम्हाला फक्त तक्रार करायची निनावी जाऊन. तुमच्या शत्रूचा तर नायनाट होईलच होईल, उलट त्याची अर्धी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला मिळेल, तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. तर तुम्ही विचार करू शकता की किती लोकांनी याचा फायदा तेव्हा घेतला असेल. आता टॉर्चर्स कसे व्हायचे, तर असे एका चक्रावरती एका माणसाला असं करकचून बांधून ते चक्र फिरवलं जायचं आणि चारी बाजूंनी ओढले जायचे त्याचे शरीराचे भाग, त्याच्यामुळे सगळी हाडं तुटली जायची आणि इतक्या अनावर वेदना व्हायच्या की तो माणूस मग शेवटी सांगायचाच की तुला काय सांगायचं त्याला मी हो म्हणतो. नेक्स्ट प्लीज. एनी पर्सन कुड रिपोर्ट, हे मी जे सांगितलं, विटनेसना काही प्रूव्ह करायचं नव्हतं, त्याची प्रॉपर्टी हे केली जायची आणि टॉर्चर अतिशय वाईट पद्धतीने छळ केला जायचा. नेक्स्ट प्लीज. हे वेगवेगळ्या प्रकारचं टॉर्चर्स आहेत. टॉर्चर लाईक पोले म्हणजे माणसाला एका फळीवरती ताणून त्याच्या पायाला चारी पायाला असे पुलीज लावले जायचे आणि चारी बाजूंनी ओढले जायचं, म्हणजे हाडं सगळी तुटायची, सांधे सगळे बाहेर यायचे आणि खूप वेदना व्हायच्या. नेक्स्ट प्लीज. मग एका माणसाला असं फळीवरती वाकवून त्याच्या नाकातोंडामध्ये कंटिन्युअस पाणी घातलं जायचं, म्हणजे गुदमरल्यानंतर मग त्याला श्वास नाही घेता यायचा. मग तो सांगायचा की ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचंय ते मी मान्य करतो. नेक्स्ट प्लीज. आणि सगळ्यात अल्टिमेट जो छळ होता तो म्हणजे जिवंत जाळून मारणे.
त्याला पण त्यांनी एक सुंदर नाव दिलं होतं, आउतो दा फे, म्हणजे ट्रायल बाय फेथ. जे त्यांच्या मते हेरेटिक्स होते, ज्यांनी मान्य केलंय की ते ख्रिस्ती झाले, म्हणजे आधी असले टॉर्चर व्हायचे, त्या टॉर्चरमध्ये कोणीतरी ब्रेक करून ते खोटा कबुली जबाब द्यायचे, आणि ज्यांनी खोटा कबुली जबाब दिलेला आहे अशा लोकांना मग पब्लिकली जिवंत जाळलं जायचं. एक जागा होती ओल्ड गोव्यामध्ये, कांपो सांगतो लजारा म्हणून, नदीच्या काठावरती, तिथे त्यांना जाळलं जायचं. आणि तिथे जाळलं जाताना सगळे लोक, आता सौदी अरेबियामध्ये कसे पब्लिक एक्झिक्युशन करताना सगळे लोक येऊन बघतात, तसे तिथली सामान्य जनता येऊन बघायची हे काय चाललंय ते. आणि हे आपल्याला कसं माहिती आहे, तर शार्ल्स डेलोन नावाचा एक फ्रेंच डॉक्टर होता, तो दीवमध्ये डॉक्टर म्हणून आला होता, आणि तो एका मुलीच्या प्रेमात होता. त्याच मुलीच्या प्रेमामध्ये एक पोर्चुगीज सरदार होता. त्यामुळे त्या पोर्चुगीज सरदाराने ह्याच्यावरती खोटा आळ घालून त्याला कोर्ट ऑफ इन्क्विजिशन मध्ये बंद करायला लावलं होतं, आणि त्याला कोर्ट ऑफ इन्क्विजिशन मध्ये गोव्याला आणून बंद केलं होतं. आणि तेव्हा तो काही महिने इथे राहिला होता. त्याला जाळून मारलं नाही, कारण फ्रेंच सरकारच्या आणि पोर्चुगीज सरकारच्या वाटाघाटी चालू होत्या म्हणून. पण त्यांनी खूप हे जवळून बघितलं की कशा प्रकारे छळ केला जायचा, कशा प्रकारे रात्री बेरात्री लोक किंचाळ्या मारायचे, कशा प्रकारे लोक तुरुंगातच कितीतरी खितपत मरायचे. आणि शेवटी त्याने एक आउटो दा फे पण बघितली, आणि आमच्या सुदैवाने त्याने त्याचं हुबेहूब वर्णन केलं. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा सुटला तेव्हा तो फ्रान्समध्ये परत गेला, आणि त्याने आपल्या अनुभवांचं एक पुस्तक लिहिलं, आणि त्याच्यामध्ये त्याने फर्स्ट पर्सन क्रॉनिकल लिहिलंय की आउतो दा फे कशी झाली, कशा प्रकारे चर्चमध्ये सुनवाई व्हायची, कशा प्रकारे लोकांना जाळलं जायचं, कशा प्रकारे पुस्तकं जाळली जायची. आणि ते पुस्तक फ्रान्समध्ये पब्लिश झालं. त्याच्यामुळे आज आपल्याला कळतंय की असं काहीतरी झालं. इट इज अ फर्स्ट पर्सन. नाही तर ह्या लोकांनी सरळ डिनायच केलं असतं. नेक्स्ट प्लीज. तर जे लोक ज्यांची आउट ऑफ द फेम मध्ये ज्यांचा न्यायनिवाडा व्हायचा, त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे घातले जायचे, सांबेनितोज म्हणून. आणि ज्यांना मारायचं ठरलंय त्यांना सामारा म्हणजे एक असा कपडा द्यायचा ज्याच्यामध्ये त्यांचं चित्र काढलेलं असायचं पुढे, आणि त्याच्या खाली अशा ज्वाळावरती येत आहेत, आणि त्या ज्वाळामध्ये त्यांना त्यांच्या नरकामधले सगळे जे सैतान वगैरे जे कोण आहेत ते त्यांना त्या जाळांमध्ये ढकलतायत असं चित्र त्यांच्यावरती त्या कपड्यांवरती पेंट केलं जायचं, म्हणजे समोरच्याला समजावं की आता हा याचा शेवटचा दिवस आहे, ह्याला जाळून मारलं जाणार आहे. नेक्स्ट प्लीज. हे असा रोप घालायचा. आणि ह्याच्यामध्ये आता जे शेवटच्या मोमेंटला ज्यांना माहिती आहे की आपल्याला जाळून मारलं जाणार आहे, अशा वेळेला काही लोक मान्य पण करायचे, म्हणजे ते चूक नसले तरी ते मान्य करायचे, जी वाचला तर वाचला याने. तर त्यांच्यावरती दया दाखवली जायची. दया दाखवली जायची म्हणजे काय करायचं, आधी त्यांचा गळा दाबायचे, मारायचे, आणि मग त्यांना जाळायचे. आणि जे लोक मान्य करत नाहीत त्यांना जिवंतपणी जाळलं जायचं. नेक्स्ट प्लीज. हा जो हातकात्र खांब, याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी तुम्ही ऐकलं असेल, सध्या व्हॉट्सअपवरती खूप येतं ह्याच्यावरती, तर ह्याला बांधून हात कापले जायचे. आणि मजा म्हणजे इन्क्विजिशनला जे जिवंत आहेत, ज्यांनी मेलेले आहेत, त्यांच्या दोघांच्यावरती पॉवर होती. म्हणजे त्या पॅलेस ऑफ इन्क्विजिशन मध्ये छळामुळेही काही लोक मरायचे. आणि हे आउट ऑफ द फे जे व्हायचं ते वर्षातनं एकदा वगैरे व्हायचं, आणि त्या वर्षामध्ये जे लोक छळामुळे मेले तर त्यांचे हाडं उकरून त्यांचा न्याय निवाडा व्हायचा की हे जे मेलेले लोक आहेत ते हेरेटिक्स आहेत की नाही. आणि ते जर हेरेटिक्स आहेत असं जर ठरलं तर त्या हाडांना जाळलं जायचं, कारण त्यांच्यामध्ये असा बिलीफ होता की जाळलं तर माणूस स्वर्गात जाणार नाही ना, शरीरच नाही तुमचं. बेसिकली जे तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल किंवा नरकात जायचं असेल तर तुमचं शरीर तर असलं पाहिजे. आणि इन्क्विजिशनकडे पुस्तकं जाळायची आणि कुणाच्याही घरी जाऊन पुस्तकं कॉन्फिस्केट करायची आणि ती जाळायची पॉवर होती. नेक्स्ट प्लीज. किती लोकांना जाळलं 250 वर्षाच्या इन्क्विजिशनच्या हिस्ट्रीमुळे, तर त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, कारण इन्क्विजिशनचे बरेचसे रेकॉर्ड त्यांनी जेव्हा कोर्ट ऑफ इन्क्विजिशन अबॉलिश केलं तेव्हा त्यांनी स्वतःहून काही पुरावा राहू नये मागे म्हणून जाळलं. पण 63 वर्ष 1561 to 1624 इथला जे डेटा जो उपलब्ध आहे त्या डेटामध्ये 16,712 केसेस ट्राय केल्या होत्या. त्यातल्या कितींना शेवटी जाळून मारलं हा डेटा नाही आहे, पण तरी 400 लोक तरी किमान असतील. 1820 मध्ये कोर्ट ऑफ इन्क्विजिशन ब्रिटिशांच्या प्रेशरमुळे शेवटी बंद केलं त्यांनी, आणि तोपर्यंत पोर्तुगालही जरा सुधारलं होतं.
आणि त्यांनी स्वतःहूनच तो पॅलेस डिमॉलिश करून टाकला आणि त्यांची जी सगळी रेकॉर्ड्स होती ती जाळून टाकली. नेक्स्ट प्लीज. मग आता तुम्ही मला विचाराल हे सगळं होत होतं तेव्हा हिंदू काय करत होते? आला का प्रश्न कोणाच्या तरी डोक्यात? केला का प्रतिकार हिंदूंनी? तर केला. दुर्दैवाने एकत्र येऊन नाही केला, सुट्या सुट्या गावांमध्ये केला. मी ज्या गावामध्ये राहते कुंकळली, त्या गावामध्ये 1583 साली तिथल्या लोकांनी एकत्र येऊन प्रतिकार केला. जे पोर्चुगीज मिशनरी आणि पोर्चुगीज सरदार यायचे तिथे मंदिर तोडायला, तेव्हा गावातल्या सगळ्या लोकांनी सशस्त्र प्रतिकार केला आणि त्यातल्या 17 लोकांना मारूनही टाकलं. त्याच्यानंतर अर्थातच पोर्तुगीजांनी नदीतूनही आणि त्यांची सगळी आर्मी घेऊन प्रतिकार केला आणि सगळी देवळं जाळून टाकली आणि सगळ्या लोकांना देशोधडीला लावलं. पण प्रतिकार केला. त्यांनी 2 प्रकारे प्रतिकार केला. एक म्हणजे जो ऍक्टिव्ह प्रतिकार, जो कोठाळी किंवा कुकळी माझ्या गावामध्ये झाला, आणि पॅसिव्ह प्रतिकार. पॅसिव्ह प्रतिकार म्हणजे काही हो, आम्ही धर्म बदलणार नाही, आम्हाला बरे आमचं गाव सोडावं लागेल, आमची प्रॉपर्टी सोडावी लागेल. लोक अक्षरशः पाठीवरती संसार टाकून एका अंगावरच्या कपड्यानिशी, आणि ते एकेकाचे जमीनदार होते माइंड यू, ॲट अ टाइम वेन तुमची जमीन हीच तुमची आयडेंटिटी होती. अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या जमिनी सोडल्या, आपली गावं सोडली, आपले नातेवाईक सोडले, पण आपला धर्म सोडला नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिले आणि त्यांनी आपली देवळं परत इस्टॅब्लिश केली. आणि आजही गोव्याच्या लोक जे बाहेर गेले त्यांनी त्या देवळांची असलेली आपली बांधिलकी सोडलेली नाहीये. म्हणून तर जी कोकणी कम्युनिटी जी आहे, जी आज केरळमध्येही राहत असली किंवा मंगलोरमध्येही राहत असली किंवा होन्नावरमध्येही राहत असली, तरी त्यांची कुलदेवता सगळ्या गोव्यामध्येच आहेत आणि वर्षातनं एकदा तरी ते गोव्याला येतात. नेक्स्ट प्लीज. In actively protecting and controlling the key religious ideas by transporting the deities to new temples, the Hindus directly contested the Portuguese control of their everyday culture. याच्यामुळे अजून एक झालं की जी मंदिरं जी झाली ती मंदिरं नदीच्या पलीकडे होती. म्हणजे जे पोर्चुगीज टेरिटरीमध्ये हिंदू होते किंवा जे लोक फोर्सिबली ख्रिश्चन झाले होते त्यांना हे सतत दिसत होतं. म्हणून त्याच्यातनं ही गाणी जन्माला आली की मला नदीच्या पलीकडे जायचंय, मला माझ्या स्वधर्मामध्ये परत जायचंय. नेक्स्ट प्लीज. इवन टुडे प्रत्येक देऊळ जे गोव्यामध्ये आहे त्या देवळामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, महाजन आणि कुळावी. महाजन म्हणजे त्या देवळाचे जे भजणारे जे लोक जे अजून गोव्यामध्येच राहतात, आणि कुळावी म्हणजे जे आधी त्या गोव्यामध्ये राहत होते पण ते आता गोवा सोडून बाकीच्या ठिकाणी राहतात, पण त्यांचे काही हक्क त्या मंदिरामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत, त्यांना कुळावी म्हणतात. नेक्स्ट प्लीज. पण नेक्स्ट प्लीज. मला खूपदा हा प्रश्न विचारला जातो आणि हा मी मुद्दाम इकडे घातलाय की मी जेव्हा या विषयावरती पहिल्यांदा बोलायला लागले तेव्हा मला बऱ्याच लोकांनी विचारलं की आत्ता बोलून काय उपयोग आहे, हे सगळं 16व्या शतकात झालं, 17व्या शतकात झालं, आता आपण खूप पुढे आलोय, गडे मुर्दे क्यों उखाडना है. तर गोवन इन्क्विजिशन हा आपल्याला मुसलमानांनी केलेला धर्मछळ माहिती आहे, पण आपल्याला ख्रिस्ती लोकांनी केलेला धर्मछळ माहिती नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की 452 वर्ष पोर्तुगीजांनी जंग पछाडूनही पूर्ण गोवा ख्रिस्ती झाला नाही. पण तुम्ही जर आज दक्षिण अमेरिकेमध्ये गेलात तिथेही प्रगत सिव्हिलायझेशन्स होत्या, त्यांचेही प्रगत धर्म होते, मायन्स होते, इंकन्स होते, एस्टेक्स होते. तिथे स्पॅनिश सैन्याला आणि पोर्चुगीज सैन्याला जेमतेम 50 वर्ष लागली तिथल्या संस्कृती पूर्णपणे धुळीला मिटवायला. गोव्यामध्ये त्यांनी 450 वर्ष प्रयत्न केला पण ते हिंदू धर्माला मिटवू शकले नाहीत, विच इज ऍक्च्युली अ स्टोरी ऑफ विक्ट्री. दुसरं, व्हॅटिकनने म्हणजे कॅथलिक चर्चने बऱ्याच गोष्टींसाठी माफी मागितलेली आहे. इन्क्विजिशनसाठी पण माफी मागितलेली आहे, गॅलिलिओला मारण्यासाठी माफी मागितलेली आहे, रवांडामध्ये जिनोसाइड त्यांनी केलं त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे, स्पेनमध्ये पोर्चुगालमध्ये ज्यूइश लोकांवरती जे अत्याचार केले इन्क्विजिशनच्या नावाखाली त्याच्यासाठी पण माफी मागितलेली आहे. पण गोव्यामध्ये जे त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांनी अजून माफी मागितलेली नाहीये, जी मागायला हवी. माफी मागून प्रश्न सुटत नाहीत, माफी मागून मागच्या छळाचं परिमार्जन होत नाही, पण तरी सुद्धा कुठेतरी एक अकाउंटेबिलिटी राहते की आजच्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी मागच्या तुमच्या अपराधांचं परिमार्जन करताय अशी कुठेतरी भावना निर्माण होते. नेक्स्ट प्लीज. हे सोडून द्या, हे मला गोव्यामध्ये विचारतात. नेक्स्ट प्लीज. आत्ता का बोलते आणि आत्ता मी का बोलते कारण दुसरं कोणी बोललंच नाही म्हणून मी बोलते. म्हणजे बऱ्याचदा मला जेव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही कशाला बोलताय याच्यावरती, तर मी सांगते तुम्ही का नाही बोललात.
तुम्ही बोलला असतात इतकी वर्ष तर मला बोलावं लागलं नसतं. तुम्ही बोलला नाहीत म्हणून मला बोलावं लागतं. आणि ही 15व्या शतकातली किंवा 16व्या शतकातली गोष्ट नाहीच आहे. आपण ही विसरत आहोत परत परत. आपली मेमरी शॉर्ट असते म्हणून या गोष्टी परत परत होतात. मी तुम्हाला काश्मीरी हिंदूंचं उदाहरण का दिलं की आपण 15व्या शतकात हे झालं, 16व्या शतकात जे झालं याच्यापासून आपण काही धडा घेतला नाही. म्हणूनच हा धर्मच्छळ काश्मीरमध्ये रिपीट झाला. आज बांगलादेशमध्ये होतोय, उद्या संबलमध्ये होईल, काही दिवसांनी महाराष्ट्रातही होईल. जोपर्यंत आपण आपल्या इतिहासाकडनं शिकत नाही तोपर्यंत हिस्ट्री इज कंडेम्ड टू रिपीट इटसेल्फ. नेक्स्ट प्लीज. बट द इन्क्विजिशन पनिश द ख्रिश्चन्स, वाय आर यू टॉकिंग अबाउट इट? हा एक प्रश्न मला बऱ्याच वेळेला विचारला जातो की इन्क्विजिशनचं जे कोर्ट होतं ज्याच्यामध्ये जो धर्मच्छळ झाला तो बहुतेक नवख्रिस्त्यांचा झाला. तुम्ही तर हिंदू आहात, तुम्ही कशाला बोलताय? पहिली गोष्ट म्हणजे फक्त नवख्रिस्त्यांचा झाला नाही. इन्क्विजिशनमध्ये हिंदूही भरडले गेले, ज्यूजही भरडले गेले, मुसलमानही भरडले गेले. आणि आजचे गोव्यामधले जे ख्रिस्ती आहेत त्यांची जबाबदारी नाही आहे, त्यांचा याच्यात काहीच दोष नाही आहे, त्यांनी केलेलं नाही आहे. हे केले पोर्चुगीजांनी आणि त्यांच्या हस्तकांनी आणि त्यावेळच्या जेजुईट मिशनऱ्यांनी. आजच्या ख्रिश्चनांचा याच्यामध्ये काहीच सहभाग नाहीये. ते मी जितकी विक्टीम आहे, म्हणजे माझ्या पूर्वजांना याच्यामुळे जितका त्रास सहन करावा लागला तितकाच त्रास आजच्या ख्रिश्चनांच्या पूर्वजांनाही सहन करावा लागला. ते विसरलेले आहेत, मी विसरलेली नाहीये, एवढाच फरक आहे. हे दोज हू डू नॉट रिमेंबर द पास्ट आर कंडेम्ड टू रिपीट इट. ज्यांना इतिहासाकडनं धडे घ्यायचे नसतात त्यांना तोच वेदनादायक इतिहास, त्याची परत परत पुनरावृत्ती होणं हे सोसायला लागतं. ह्याच्यासाठी याच्याबद्दल बोलणं महत्वाचं आहे. धन्यवाद. दोघांचा धर्म जरी एक असला तरी ब्रिटिश प्रोटेस्टंट होते, पोर्चुगीज कॅथलिक होते आणि कॅथलिक चर्च आणि ब्रिटिश चर्चचं आपसामध्ये भांडण होतं. दुसरं त्यांच्यामध्ये एम्पायर बिल्डिंगसाठी भांडणं होती गोव्यामध्ये. गोव्यामध्ये पोर्चुगीज होते, पोर्चुगीज फार छोट्या भागामध्ये होते, गोव्यामध्ये होते, दमणमध्ये होते, दीवमध्ये होते. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये खूप मोठी होती. ब्रिटन जरी सुरुवातीला जेव्हा पोर्तुगाल जेव्हा भारतमध्ये आलं तेव्हा पोर्तुगाल ब्रिटनपेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली होतं. त्याच्यानंतर म्हणजे मूळ पोर्तुगीज साम्राज्य कमी कमी होत गेलं आणि ब्रिटिश साम्राज्य वरवर चढत गेलं. सो जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये राज्य करत होते तेव्हा ब्रिटिश जास्त शक्तिशाली होते आणि पोर्तुगीज कमी शक्तिशाली होते. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी कुठेतरी थोडंसं प्रेशर आणून ते बंद करायला लावलं. तोपर्यंत तिथे पोर्तुगालमध्येही परिस्थिती थोडीशी बदललेली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणही होती, ते पूर्णपणे एका पेजवरती कधीच नव्हते. म्हणजे ज्याप्रमाणे पोर्चुगीजांनी गोव्यामध्ये धर्मच्छल केला, मंदिरं तोडली, तशा प्रकारे ब्रिटिशांनी भारतामध्ये कन्व्हर्जन्स केलं नाही. त्यांनी कन्व्हर्जन्स केली पण अशा प्रकारे जबरदस्तीने छळ करून अशी नाही कन्व्हर्जन्स केली. त्यांनी शिक्षण देऊन किंवा ज्याप्रमाणे रेव्हरंड टिळक कसे कन्व्हर्ट झाले तशा प्रकारे, म्हणजे मनामध्ये बदलाव आणून तशी कन्व्हर्जन्स केली. गोव्यामध्ये मुळात जे लोक गोव्याला येतात ते फक्त समुद्रावरती मजा करायला, दारू प्यायला, फन फेणी एवढंच समजून येतात. गोव्यातली मंदिरं फार कमी लोक बघतात. तेव्हा तुम्ही लोक जेव्हा गोव्याला जात तेव्हा गोव्याचे मंदिरं बघा, तो हातकात्र खांब बघा, तिथलं म्युझियम बघा, तिथला इतिहास समजून घ्या, त्याच्याबद्दल लिहा, त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल लोकांना कन्व्हिन्स करा. कारण इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्याला असं सोल्युशन नाहीच आहे ना. म्हणजे माझ्याकडे काही जादूची कांडी नाही आहे, तुमच्याकडे नाही आहे, किंवा मी सत्तेतही नाही आहे की मी असा कायदा करेन की गोव्यामध्ये जाऊन दारू प्यायचीच नाही. पण तेही चुकीचंच आहे. मजा करणं किंवा मौजमजेसाठी कुठेतरी जाणं ह्याच्यामध्ये काही चुक आहे असं मला वाटत नाहीये. पण जेव्हा तीच तुमची ओळख बनून जाते, दॅट इज व्हॉट इज बॅड. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे, मला शक्य आहे ते करते, मी काही सरकारत नाहीये, मी ते एक्सपोजिशन बंद नाही करू शकत. पण मी लहान असताना मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की मी आयुष्यात कधी चर्चमध्ये जाऊन ते शवापुढे मेणबत्त्या लावलेल्या नाहीत, कारण मला घरातनं सांगितलं होतं की असं असं आहे. मला 10व्या वर्षी सांगितलं. मी प्रियरकांचं पुस्तक वयाच्या 10व्या वर्षी पहिल्यांदा वाचायला घेतलं. पण आता आहे ते आहे बऱ्याच वेळेला. पण मी जेव्हा टॉक्स करते, माझं संगम टॉक्सवर या विषयावरचं टॉक 4.5 लाख लोकांनी बघितलेलं आहे. ते लोक जेव्हा गोव्याला जातात ते आधी जायचे. मला कितीतरी लोकांनी पत्र लिहून असं कळवलेलं आहे की आम्ही आधी जायचो चर्चमध्ये, पण तुमचा टॉक बघितल्यानंतर आम्हाला कळलं की किती भयंकर आहे. तेव्हापासून आम्ही जाणं बंद केलं आणि आमचे नातेवाईक जे गोव्याला जातात त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही तिथे जाऊ नका म्हणून. हे माझ्या हातात आहे, हेच मी करू शकते.